शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आज आपण मराठी व्याकरणाचा दुसरा पाठ बघणार आहोत. पहिल्या पाठात आपण मुळाक्षरं म्हणजे काय हे बघितलेलं आहे आणि आज आपण त्या मुळाक्षरांच्या पुढं जाऊन वर्णमाला ज्याला म्हणतात त्यातले स्वर, स्वरादी आणि व्यंजनं म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर आपण पाहिलेलं आहे की मुखावाटे उच्चारले जाणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना वर्ण असं म्हणतात. तर वर्ण जे आहेत ते 3 प्रकारचे असतात. तर वर्णाचे प्रकार आपण पाहूयात. पहिला प्रकार म्हणजे स्वर. आता स्वर म्हणजे काय हे आपण बघू. ज्या वर्णांचा उच्चार सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होऊ शकतो त्यांना स्वर असं म्हणतात. आपल्या मराठीत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत. तर हे यांना म्हणतात स्वर. मराठीमध्ये अ, आ पासून ओ, औ पर्यंत 12 वर्ण असे आहेत ज्यांचा उच्चार मुखावाटे सहज होतो आणि त्यांना आपण स्वर असं म्हणतो. म्हणजे मराठीत 12 स्वर आहेत. मी परत एकदा ते कोणते ते सांगते. 12 स्वर पुढील प्रमाणे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. आता मराठीमध्ये अनुस्वार व विसर्ग असं 2 उच्चार आहेत. त्यांच्या खुणा कशा असतात तर अनुस्वार म्हणजे अक्षराच्या वर आपण टिंब देतो आणि विसर्ग म्हणजे अक्षराच्या पुढे एकाखालोखाल एक 2 टिंब असतात. तर अनुस्वार म्हणजे कोणते तर उदाहरण घेते. गम, दम. म्हणजे अंगण मधला जो आहे त्या अ या अक्षरावर टिंब असतं त्याला आपण म्हणतो. अक्षराच्या वर डोक्यावर जेव्हा टिंब असतं तेव्हा आपण त्याला अनुस्वार म्हणतो. उदाहरणार्थ गंगा, मंजुळा यातला गंगामध्ये ग च्या वर टिंब येतं अक्षराच्या वर, त्याला अनुस्वार म्हणतात. मंजुळामध्ये मन, म च्या वर टिंब त्याला मंजुळा. तर हे झाले अनुस्वार, हा एक उच्चार आहे. आणि विसर्ग म्हणजे अहा, अ च्या पुढे अ या अक्षराच्या पुढे एकाखालोखाल एक असे 2 टिंब. जसं निशब्द तर निही शब्द असा त्याचा उच्चार आहे. तर याला विसर्ग असं म्हणतात. आता अनुस्वार आणि किंवा विसर्ग यांच्या आधी कोणता तरी स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हणतात. स्वर ज्याच्या आधी आहे म्हणजे आरंभी आहे असा वर्ण म्हणजे स्वरादी. त्याची व्याख्या द्यायची झाली तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी अगोदर स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं त्यांना स्वरादी असे म्हणतात. मराठी वर्णमालेतील आणि आहा यांना स्वरादी म्हणतात. काही वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही, त्यांचा उच्चार अपूर्ण असतो. त्याचा उच्चार करताना अ हा स्वर मिसळून तो करतात. असे अपूर्ण उच्चाराचे वर्ण उदाहरणार्थ क म्हणजे क आणि त्याचा पाय मोडलेला, ख ख आणि त्याचा पाय मोडलेला ज्याला हलंत असंही म्हणतात. ग त्या ग अक्षराचाही पाय मोडलेला असं लिहायची पद्धत असते. पाय मोडणे म्हणजे ग आणि खाली तिरपी रेष काढतात ते अक्षर संपल्यावर त्याला म्हणतात पाय मोडणं किंवा हलंत असंही म्हणतात. तर हे अपूर्ण उच्चार आहेत म्हणजे क, ख, ग. पण त्यांच्यात अ हा स्वर मिसळला
की मग तो वर्ण पूर्ण होतो आणि मग तो पाय न मोडता आपण क, ख, ग अशा पद्धतीनं लिहितो. या वर्णाच्या उच्चारासाठी शेवटी आपण अ हा स्वर मिसळतो, म्हणूनच त्यांना स्वरांत असंही म्हणतात. आणि हे जे क, ख, ग त्यांना व्यंजनं असं आपण ओळखतो. तर व्यंजने म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते, त्या वर्णांना व्यंजने असे म्हणतात. त्यांना स्वरांत असंही म्हटले जाते. तर क, ख पासून ह, ळ पर्यंत मराठीत 34 व्यंजने आहेत. तर वर्णमालेत आपण एकूण 12 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजनं पाहिलीत. या एकूण जे वर्ण आहेत वर्णमालेत ते एकूण 48 वर्ण आहेत. परत एकदा सांगते, स्वर कोणते? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे 12 स्वर. स्वरादी म्हणजे आहा, अनुस्वार आणि विसर्ग असलेले स्वर ते 2 आहेत. आणि व्यंजने ज्यांनाच स्वरांत असंही आपण म्हणतो ती आहेत 34. ती आहेत क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ असे एकंदरीत 34. एकूण वर्णमालेत वर्ण किती? 48 झाले. 12 अधिक 2 अधिक 34. आता लक्षात घ्या, मग क्ष आणि ज्ञ हे जे 2 व्यंजने आहेत तर ती आहेत संयुक्त व्यंजनं. कारण क्ष आणि ज्ञ हे मूलध्वनी नसल्यामुळे ते वर्ण किंवा व्यंजने ठरत नाहीत. त्यात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र आलेली आहेत आणि एकत्र येऊन ही व्यंजने बनली आहेत. म्हणजे बघूया, क्ष हा जो मूलध्वनी आहे त्यात क अधिक पोटफोड्या श, क अधिक श मिळून क्ष झालेला आहे. तसंच ज्ञ जो आहे तो द अधिक न अधिक य अशा 3 व्यंजनांचा मिळून बनलेला आहे. आणि त्यामुळे ही दोन्ही जी आहेत क्ष आणि ज्ञ ही आहेत संयुक्त व्यंजने. तर थोडक्यात आज आपण स्वर, स्वरादी आणि व्यंजनं यांचा अभ्यास केला. संयुक्त व्यंजने ही शेवटी पाहिली. इंग्लिश ग्रामरमध्ये स्वरांना वॉवेल्स असे म्हणले जाते. VOWELS, vowels. And there are 5 vowels in English. A, E, I, O, U हे 5 vowels आहेत. आता मराठी शिकताना तुमच्या लक्षात येईल की ही जे मूळ ध्वनी आहेत A, E, I, O, U चे ते सगळे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ शी साधर्म्य साधणारे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायच्या दृष्टीने मी आज मुद्दाम हे सांगितलेलं आहे की इंग्लिशमध्ये ज्यांना आपण व्हॉवेल्स म्हणतो A, E, I, O, U त्यांना मराठीत आपण स्वर असं म्हणतो. तसंच व्यंजनं आपण ज्यांना म्हणतो मराठीत 34 व्यंजनं जी आपण पाहिलीत त्यांना इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट्स CONSONANTS कॉन्सोनंट्स असं म्हणलं जातं. तर आज आपण वर्णांचे प्रकार पाहिलेले आहेत मराठी व्याकरणात आणि आज आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.